नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा बॉल बनवणार आहोत। टेस्टी, क्रंची, क्रिस्पी असे हे बॉल बनतात, फार झटपट बनून तयार होतात। चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। साबुदाणा बॉल बनवण्यासाठी आपण येथे साबुदाणा घेतला आहे, शेंगदाण्याचा कूट लागणार आहे, आपल्याला बटाटे घेतलेले आहे, कोथिंबीर आहे, आपण हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली। आता हे उकडून घेतलेले 2 बटाटे आहे, याचे छान असं किसून घ्यायचं आहे आपल्याला। हे दोनही बटाटे आपण या साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत। 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आपण आणि 2 बटाटे घेतलेले आहे यासाठी। आता हा शेंगदाण्याचा कूट आहे, छान शेंगदाणे मंद आचेवर कुरकुरीत असे भाजून बारीक करून घेतलेले आहेत। 1 वाटी छोटी। आता हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आपण। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर ऑप्शनल आहे, उपवासाला कुठे कुठे चालते, कोणाकडे नाही चालत। थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आपण। आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे। त्या अगोदर आपण हे छान असं थोडेसे जिरे टाकून घेऊया। जिरे सुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे चालत असेल तर घाला, नाही घातले तरीही चालेल। आता हे सगळं मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साबुदाणा सुद्धा 3 ते 4 तास व्यवस्थित भिजून सॉफ्ट झालेलाच घ्यायचा आहे इथे। आता हे छान असं मिक्स करून घेऊया आपण हाताच्या सहाय्याने। मिक्स करत असताना आपण साबुदाणा थोडासा फोडून घेतला तरीही इथे चालू शकेल, म्हणजे आपले बॉल छान असे सॉफ्ट होतात। हे बघा, छान आपलं मिश्रण असं झटपट बनून तयार झालेलं आहे। याचे छान असे छोटे छोटे बॉल आपल्याला वळवून घ्यायचे आहेत। आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवून घेऊया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा हाताला चिकटणार नाही, कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे। इथे आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण छोटे मोठे इथे बॉल करून घेऊ शकतो, पण शक्यतो छोटे छोटे बॉल करायचे आहे, म्हणजे ते आतूनही छान असे कुरकुरीत तळून निघतात। जास्त मोठे बॉल केले तर आतून ते कच्चे राहतात। एक एक करून आपण येथे सर्व पिठाचे साबुदाणा बॉल तयार करून घेणार आहोत। हे बघा, छान असा सुगंध येतो कोथिंबीर टाकल्यामुळे आणि टेस्टही फार छान येते। आता हे सर्व आपले बनून तयार आहे साबुदाण्याचे बॉल। आता आपण चटणी तयार करायची कशी ते बघूया। येथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे भाजलेले घेतले आहे, सालासकट घेतलेले आहे। आपल्याला आवडत असेल तर आपण साल काढून घेतलं तरीही येथे चालू शकेल। थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण चवीपुरतं। आता ही थोडीशी वेगळी चटणी आपण आज येथे बनवणार आहोत। दही टाकणार आहोत आपण येथे। 1 छोटी वाटी दही घालून घेतलेला आहे, त्यामुळे छान अशी आंबट गोड तिखट अशी आपली चटणी तयार होते आणि फार छान टेस्ट लागते याची। साखर टाकून घेतलेली आहे 1 चमचाभर आपण येथे। आता हे सर्व छान असं आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे, एकदम फाईन। हे बघा, एकदम बारीक आपण याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण याची चटणी तयार करून घेणार आहोत। आता येथे आपण थोडंसं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे 1 चमचा। साजूक तुपामुळे फार छान स्वाद आणि सुगंध येतो। आता थोडेसे जिरे टाकून घेतलेत फोडणीला आपण अर्धा चमचा। हे सुद्धा ऑप्शनल आहे, परंतु जिऱ्यामुळे चटणीचा स्वाद फार छान येतो। आणि जे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा, तो आपण सर्व यामध्ये टाकून घेऊया। आता ह्याला 1 ते 2 अशा छान उकळ्या घ्यायच्या आहेत आपण। तुपामुळे छान असा सुगंध सुटलेला आहे आपल्या आमटीचा। आपल्याला आवडत असेल तशी आपण याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतो। आपल्याला जर दाटसर पाहिजे असेल तर तसंही केलं तरी चालेल, आणि थोडीशी पातळ ठेवायची असेल तर आपण थोडंसं पाणी ॲड केलं तरी येथे चालू शकेल। आता येथे तेल गरम करून घेतलेलं आहे, किंवा आपल्याला आवडत असेल तर साजूक तुपात सुद्धा आपण हे बॉल तळले, ते सुद्धा छान टेस्ट लागते। एक एक करून सर्व बॉल आपण यामध्ये टाकून घेऊया आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत
हे आपण तळून घेतलेले आहे। क्रिस्पी कुरकुरीत क्रंची असे आपले बॉल तळून तयार आहे। हे बघा झटपट बनवून तयार होतात। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एकदा भेट द्या। तेथे उपवासाचे अनेक प्रकारच्या डिशेस अवेलेबल आहे आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन येईल, नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।